सलामीची जोडी या ठिकाणी मैदान येते. विकी बनसोडे निखिल सावंत दोन्ही कडाकेबाज फलंदाज. सचिन सावू सर विनोद बागासाहेब दोनशे पंच या ठिकाणी मैदानाचा ताबा घेतील. वैयक्तिक पहिला संघाचा पहिला स्वतः कर्णधार योगेश पाटील. या ठिकाणी पंचांचा इशारा पंत सचिन सावू यांचा इशारा होतो. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू योगेश राईट हॅम ओव्हर द विकेट टू विकी बनसोडे. फर्स्ट बॉल सुरेख फटका बॅटची कड घेऊन चेंडू डिस्क्वालिफिकेशन जातोय. नशिबाची तरी साथ केला पण नाही. घोषित क्षेत्रात चेंडू जातोय. आपल्या वैयक्तिक संघाचं खाता बोलतोय विकी. धावसंख्या 1 बिनबाद 1. चेंडू बॅटच्या पट्ट्याला बॅटची कड घेऊन डिस्क्वालिफिकेशन घोषित क्षेत्रात. सुरेख गोलंदाजी पुन्हा एकदा आपल्या गोलाची मागवतो योगेश पाटील टू विकी बनसोडे. इंटरेस्टिंग बॅटल कधी एकत्र खेळत दोन्ही आहे. अक्का जाऊन खेळायचा प्रयत्न होता. चोट दाखवण्याचा प्रयत्न परंतु नकार पंचांच्याच बाजूला सहसा नकारात्मक चेंडूचा इशारा होतोय. अवंत धावसंख्येत बार एकूण धावसंख्येत 2. निखिल सावंत याला खुश खबर. षटकांची हॅट्रिक साधली तर भावेश पाटील यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. Put the point is going. Is it? Yeah, that's a huge sixer by deep mid wicket. Low full toss, beautiful batting, slog across over deep mid wicket for a maximum, first maximum of the match. Beautiful batting. That's a really good hit. He was looking for the Yorker, converted that into the low full toss and whacked away over the deep mid wicket for a 6. Suresh Patka. सुरेख सुरुवात. धावसंख्या 6 वाढते. धावसंख्या होते ती 8. सन्ने दिले जाते डगआउट मधून. योगेश पाटील एक अनुभव असलेला खेळाडू सध्या 40+ मध्ये जर आपलं वर्चस्व गाजवलंय तर योगेश पाटील समोर होते विकी बनसोडे. सुरेख फटकेबाजी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा योगेश टू विकी. आता सुरेखाचा फटका काही चेंडू होते. क्षेत्ररक्षण तैनात होते. सुरक्षित रक्षण होते. केवळ 1 धावासमध्ये मानावं लागते. एका 10 बॅन संघाची संख्या वाढते होती ती 9. बिनबाद 9. आता मध्ये स्ट्राईक केला तो निखिल 30+ मध्ये आपला वर्चस्व राखलं तो निखिल. पहिले पुन्हा योगेश टू निखिल. सुरेखाचा फटका परत चेंडू होते घोषित क्षेत्रात फाईन लेगच्या दिशेने. संघाची धावसंख्या 13 आकड्याकडे वैयक्तिक खाता खोलते तो निखिल. धावसंख्या होती ती 10. आधुनिक षटकातील 2 चेंडू शिल्लक. पॉवर प्लेच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. 4 षटकांचा हा सामना. सुरेख फटका स्ट्राइक डाउन द ग्राउंड. 1 bounce, 2 bounce towards the pavilion. Commentator ब्युटिफुल बॅटिंग बॅटिंग स्ट्राइक डाउन द ग्राउंड. चौकार. डावातील पहिला चौकार. आपलं मनसूबे स्पष्ट केलेत निखिलाने. धावसंख्या होती 14. बिनबाद 14. सुरेख फटका. हा फॉल पद्धतीने चेंडू सरळ बॅटला खेळून काढला.
आता चाकोडी पडलेले चेंडू, सुरेख चेंडू, उसळी दिलेला चेंडू, शॉट बाउन्सा, ब्युटिफुल एंड ऑफ दी याबा. सुरेख गोलंदाजी, सुरेख कमबॅक. या ठिकाणी सुरेख संपतय, पावरपूर्ण सुरेख संपतय. धावसंख्या लागते ती 14, बिनबाद 14. वैयक्तिक पहिला संघाचं दुसरं षटक येते आशिष दुबे, लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. Now it will be a nice battle between Ashish and Vicky. They play with each other, they know each other very well. एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखतात दोघं, विकी व आशिष. रंगत सामना होऊ शकतो. क्षेत्रक्षण मात्र दूरवर पांगवला जाईल. 4 षटकांनी सामना असल्या कारण केवळ 1 षटक एक पावते असेल. प्रेक्षकांना विनंती असेल शेवटचं बाहेर राहायचंय. प्रत्येक पाठी या ठिकाणी चेंडू फळी या ठिकाणी बदलवत आहेत. निखिल साबण चेंडू फळीचा पुरवठा करण्यासाठी प्रत्येक शंकर पाटील या ठिकाणी मैदानात. वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं आशिष दुबे, लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. ऑन द स्ट्राइक द मॅन इज विकी बनसोडे. वैयक्तिक 8 डाऊन आणि 1 षटकार. तर निखिल वैयक्तिक 5 धावांवरती 1 चौकार, 1 षटक, धावसंख्या 14, बिनबाद 14. पहिला चेंडू, सुरेख फटका आहे. गोइंग, या दॅट्स गोइंग जस्ट ओव्हर द फील्ड. फटका तर टायमिंग नव्हता, सहज गता उचलला होता, परंतु टायमिंग इतकं सुरेख. षटकार या ठिकाणी मिळतोय. क्षेत्रक्षण तैनात होता, परंतु कोणतीही संधी नाही क्षेत्ररक्षकाला. धावसंख्या 96, धावसंख्या होती 20, बिनबाद 20. सुरेख टायमिंग या ठिकाणी साधलंय. सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते विकी याच्याकडून. नाणेफेकीला आपण ऐकलं होतं 60 ते 70 षटकापासून आपण बघतो की धाबांचा वर्षाव या मैदानात किती झालाय. रणरणता असून कडक झालेली खेळपट्टी, त्यामुळे बाउन्स चांगला खेळपट्टीवर. त्या बाउन्सचाच नक्की फायदा या ठिकाणी चांगल्या प्रकारे उठवतात त्या गोलंदाज. ते पाहूया पुन्हा आशिष. आता स्लॉक फटका, चेंडू डिपण्या दिशेने, चांगलं क्षेत्ररक्षण होतं योगेशांचं. यावेळी पूर्ण होते. सुरेश चेंडू फेक होते, सुरेश क्षेत्ररक्षण होते. 3 धाबा आपल्या संघातील वाचवल्या आहेत. धावसंख्या 1 न होते, धावसंख्या होती 21, बिनबाद 21. पुन्हा एकदा आशिष, नाटू निखिल. Yeah, that's nicely played. Is it going? Yes, that's going nicely. Flicked away over the lip square leg. That's a beautiful reach back from Nikhil. 6 more to the total. सुरेख फटकेबाजी. रिस्ट वर्क जे म्हणतो प्रिव्हियस लक्षण होणार होती ती त्यांच्यामध्ये जी कला होती ते सुरेख रिस्ट वर्क. काल देखील आपण पाहिलं अजिंक्य रहाणेचं रिस्ट वर्क. सुरेख फटकेबाजी होते. धावसंख्या होते 27. सुरेख फटकेबाजी. लगातार 3 षटकारे मारले तर 1000 रुपयांचा रोख पारितोषिक निखिल साबण यांच्यासाठी. पाऊस पडेल यांच्याकडून. झोडका फटका मारायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, बॅटची कड घेऊन चेंडू घोषित क्षेत्रात. धावसंख्या त्याकडे धावसंख्येकडे भरून येते ती 22, 28. बिनबाद 28. सुरेख फटकेबाजी झाली सलामीकडून. सल्ला मसले तेव्हा दोन्ही फलंदाजांमध्ये चर्चा होते. नो टार्गेट इज ऑन दिस पिच. मागे सांगा आपण पाहिलं की 64 धावा देखील त्यामुळे 3 चेंडू राखून या ठिकाणी चेस करायला होते. पुढचा चेंडू पुन्हा आशिष टू निखिल.
सुरेखाचा फटका इन द एअर and drop. That is an easy catch. Good try in the interest. Long time in the running. गच्चा चेंडू फेकी. टोटल 3 धावा मिळतात. 2 धावा पूर्ण तर 1 धावा ओव्हर 3 धावा मिळतात. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण 6 सुट्टे जेवण धावा मिळतात निखिल याला धावसंख्या होते ती 31. प्रेक्षकांनी या ठिकाणी खुशखबर सीमानेच्या बाजू कोणत्या पेक्षा झेल पकडायचा सन्माननीय महेश पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा आशिष टू निखिल. आता पुन्हा एकदा आकुजन खेळायचा प्रयत्न चेंडू बॅटची कड घेतोय घोषित क्षेत्र जातो. एकदा मिळतोय या ठिकाणी षटक संपतोय. 2 षटकानंतर या ठिकाणी धावसंख्या होते त्यात मात्र 32 बिनबाद 32. थोडंसं मागे षटक पहिल्या षटकामध्ये 14 धावा या षटकामध्ये 18 धावा कुठल्या गेल्या 2 षटकार कुठले गेले. झलपाण्याची या ठिकाणी व्यवस्था करतात रुपेश पाटील दोन्ही फलंदाजांना. आता मध्ये पुन्हा सल्ला मस्त पाहूया कोण गोलंदाज या ठिकाणी येतो. अजून 2 षटक शिल्लक आहे डावातील 12 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या झाली होती 32 बिनबाद 32 32 without a loss. That's a very good start from the Vanshraj 11. There will be a little bit of worried in the Smith 11 camp. They wanted to 32 धावसंख्या ती 32 32. Smith 11 they wanted to restrict Vanshraj 11 a little bit around 40 but that seems to be impossible now. Smith 11 has to come back really well to restrict the below par total to the Vanshraj 11. नरेश वैयक्तिक पहिल्या संघाच्या तिसऱ्या षटक घेत नरेश राईट हँड विकेट. नरेश टू विकी वैयक्तिक 15 धावा ते विकी 16 धावांवर निखिल वेगावंतरच्या 32 धावा फलकावर लागलेल्या आहेत. नरेश राईट हँड विकेट. It's going. It's a big game. Big 6. What a wonderful hit that is. On to the good lane. And nicely like the way about the pull wicket for a maximum. That's a beautiful hitting. Beautiful swinging of the bat from Vicky. 6 runs. Score moves on to 38. 38 without loss. That comes for सन्माननीय संदीप म्हात्रे सर आमच्या सर्वांचे लाडके संदीप सर द लेजंड द वन अँड ओनली यांचं या ठिकाणी व्यासपीठावर हार्दिक स्वागत. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा देणारे विकी पॅचिकल द स्लिप फिल्डर फॉर अ डिक्लेअर. एक धाव मिळते. धावसंख्या 39 बिनबाद 39. गुड कम बॅक kept away from the body. Introduce an edge as well, but there was no slip, so it will be a single into the declared zone. Score moves on to 39. 39. Is it here? Is it going over the road for a big 6? Over the long gone. That's the signal from the umpire. Beautiful batting that is. Looking for the Yorker. He was looking for the Yorker. Full out in length. Nicely put away over the long gun for another maximum. सुरेख फटका. 6 धावांनी धावसंख्या मात्र 45. अजूनही 9 चेंडू शिल्लक आहे डावातील. बिनबाद 45. सुरेख फटकेबाजी दोन्ही फलंदाजांकडून. वैयक्तिक 28 वर विकी 16 धावसंख्येवर निखिल. एक षटक व 3 चेंडूचे साधनही खेळ बाकी. विकी चेंडूची पडताळणी करतायत. या ठिकाणी चर्चा रंगते. कदाचित जोगणी जर पाळणी यांना पाचन केलं असतं फरक पडला असता.
आता थोडासा स्वाई मारा पंचांच्या बाजूला त्या नकारात्मक चिन्हाचा इशारा येतोय. अवंत धावसंख्येत भर होतोय. एकूण धावसंख्येत भर होतोय. एकूण धावसंख्या 46 बिन बास 46. अजूनही 9 चेंडू शिल्लक. 6-1-6 and a white. 14 already of the 3 balls. 14 धावा षटकामध्ये कुठला गेलेत. सुरेश चंद्र आता मात्र सुरेश कमबॅक ऑन द राइज ऑन द अप खेळण्याचा प्रयत्न होता. अवे फ्रॉम द बॉडी little bit of insing looking to play over the up but completely miss and that's a dot delivery. निर्धाव चेंडू यावेळेला म्हणजे खूपच सुवर्ण संधी या ठिकाणी असणार. पुन्हा एकदा नरेश टू बी आता सुरेख फटका. इज इट गोइंग yes it is again over the extra cover fielder for another maximum, third maximum of the over. That's a beautiful in and that will be 50 up for the team. 50 up 52. It's a 50 opening partnership between the two batters. That was nicely played. Out of this 52, Vicky Bansode has scored 34, Nikhil has scored 16 and the two of the extras. 52 धावा फलकावे लागतात. अर्धशतकी सलामी या ठिकाणी होती फलंदाजांची. वैयक्तिक 34 विकी बनसोडे 16 निखिल. आतापर्यंत 6 षटकार लगावले गेले. एक चौकार लगावला गेलाय. टोटल बोलतोय मी. तर 6 षटकांमध्ये 5 षटकार विकीच्या नावावरती तर 1 षटकार 1 चौकार निखिल यांच्या नावावरती. सुरेख फटकेबाजी. अजूनही या षटकाने एक चेंडू शिल्लक. आमचे स्कोर बुक सांगतात की हा आत्ताचा षटकार होता. या आपल्या स्पर्धेतला 50वा षटकार होता. 50 षटकार आतापर्यंत या ठिकाणी लगावले गेले. TPL 2025 मध्ये आजच्या दिवसातील 50वा षटकार होता. पुन्हा एकदा नरेश. पुन्हा एकदा फटकायचे. गोइंग इट इज ओव्हर द रूप. दॅट्स अनदर मॅक्सिमम. What a beautiful batting this is from Vicky Bansode. He moves on to 40 after 3 overs. Score moves on to 58. What a big over this is. Huge costing over. 26 runs of the over. 26 धावा कुठल्या गेल्या त्या षटकामध्ये. 58 धावा फलकावर लागतात. तसं विकी बांसोडे म्हटलं होतं 60 ते 70 धावांचं लक्ष असेल आमचं. 58 धावा आताच फटकावल्यात. अजूनही एक षटक शेवटचं हा नंबर षटक अजून शिल्लक. पाहूया किती धावा जमले. अजून एकही गडी या ठिकाणी दमत परतलेल्या नाहीयेत. विकी वैयक्तिक 40 धावांवर त्यामुळे 6 षटकार तर निखिल 7 देतोय तो म्हणजे 16 धावांवर. 2 अतिरिक्त म्हणजे नकारात्मक अशा एकूण 58 धावा फलकावर लागल्यात. आता मात्र नवीन गोलंदाज जोगिंदर. पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी अर्धशतक झळकावलं होतं. पाहूया बॅक टू बॅक हाफ सेंचुरीज फटकावतात का विकी तमाम गोलंदाजीला. मागील सामन्यामध्ये त्यांनी हट्टी साधली होती ते जोगिंदर पाटील. स्लो लेफ्ट हॅम बॉला लेफ्ट हॅम ओव्हर द विकेट टू निखिल. and that would be a wide. नकारात्मक चेंडू. पहिला चेंडू आबाद चेंडू. धावसंख्येने धावसंख्या होते 59. 59 विदाउट अ विकेट. पुन्हा एकदा जोगिंदर टू निखिल. सुरेख फटका. चेंडू हवेमध्ये आणि आता 6. एवढा कॉन्फिडन्स फटका वाढला नाही परंतु सुरेख फटका. टायमिंग इतकं छान झालं. संपर्क इतकं छान झाला की त्या डीप स्केलच्या वर चेंडू गेलाय. पहिल्या चेंडू षटकार येतोय. धावसंख्या होती 65. 65 विदाउट अ विकेट. दोन्ही फलंदाज आक्रमक पवित्र. निखिल सुद्धा आक्रमक पवित्रमध्ये वैयक्तिक 22 धावांवर पोहोचतोय निखिल. 40 धाबा विकी बनसोडे. 22 धाबा निखिल. 3 अतिरिक्त अशा 65 धाबा. अजून 5 चेंडू शिल्लक. सुरेख फटका पुन्हा एकदा. इज इट गोइंग yeah that's another maximum. That's another towards us wide eastern square leg. That's a beautiful batting from Nikhil Saban. 71 without a wicket. What a batting this is. What a batting from both the batters.
धावसंख्या होते 71. सुरेख फटकेबाजी दोन्ही फलंदाजांकडून. निखिल आक्रमक पवित्र घेतोय. तो समझते खरबूजे को देखिए, खरबूजा रंग बदलता है, उसी तरह से यहाँ पे कुछ हो रहा है. दोनों बल्लेबाज बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हैं. यहाँ पर चक्कों की आतिशबाजी हो रही है. यहाँ पर गोल गोल आणि या षटकारांची हाती सत्तेत 1000 रुपयांचं पारितोषिक निखिल याच्यासाठी होतं. बाउन्स बॉलिंग याच्याकडनं त्याचा सन्मान देत या ठिकाणी लगातार 3 षटकार या ठिकाणी घेतलेले आहेत व 1000 रुपयांचं पारितोषिक आपल्या नावावरती केलेलं आहे ते निखिल सावंत यांनी. धावसंख्या होती 77. सुरेख चेंडू. आता मात्र विकीसाठी आपला बळी या ठिकाणी दिलाय. सुरेख फटकेबाजी धावचित काय गजरात अगोदर स्टार्ट घेतला आपला या ठिकाणी विकेट फेकलाय. 3 चेंडू 3 षटकार देऊन वैयक्तिक 35 धावा काढून त्यामुळे परतत निखिल. पहिला हादरा 77 धावांवर बसतोय. अजून 2 चेंडू शिल्लक. वैयक्तिक 34 धावा काढून तंबूत परतला तो निखिल. सन्मान्य बाउन्स बॉलिंग यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 धावांची पेनल्टी. 2 धावांच्या ठिकाणी पेनल्टी देण्यात आलेली आहे. कदाचित वेळेमध्ये फलंदाज या ठिकाणी पोहोचला असावा. निखिल साबण यांच्यासाठी अजून एक कुशकेबाज देवानंद पाटील यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आलेला. पुन्हा एकदा जोगिंदर टिविकी बनसोडे. आता दुसरे कसा फटका. चेंडू होते डिस्क्वालिफिकेशन आहे. सुरक्षित होते. एकदा दोन पूर्ण होते. दुसऱ्या खेळाचा प्रयत्न होतोय. अयशस्वी प्रयत्न. धावचीची संधी उठते. धावसंख्या 79. वैयक्तिक 42 विकी बनसोडे. महागाई होते आतापर्यंत 21 धावा पटकावल्या गेल्या. शेवटचा चेंडू या डावातील. धावसंख्या होते 79. सुरेख फटकेबाजी होते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सुरेख फटका. सुरक्षित रक्षण होते ते आशिषाचं. 1 2 पूर्ण होते. दुसऱ्या खेळाचा प्रयत्न होते. यशस्वी प्रयत्न होते. धावसंख्या 2 ने भरते. धावसंख्या 2 ने वाढून होते ती 81. धावसंख्या होती 481. थोडं महाग असं शेवटचं षटक 23 धावा षटकामध्ये मारला गेला. वैयक्तिक 44 धावांमध्ये नाबाद तो विकी बनसोडे. 6 षटकारांच्या सहाय्याने 44 धावा. तर निखिल वैयक्तिक 4 षटकार 1 चौकार सहाय्याने 34 धावा. 1/81 अशी धावसंख्या या ठिकाणी फलकावर लागते. 82 धावांचं लक्ष असेल परंतु 2 धावांची पेनल्टी असल्या कारणाने 4 षटकामध्ये 80 धावांच्या या ठिकाणी बळाबोट आव्हान या ठिकाणी उभं केलं गेलंय. प्रत्येक षटकामध्ये 20 धावांच्या ठिकाणी सरासरी राखायची. आणि निखिल सावंत यांना विनंती करतो आपलं पारितोषिक घेऊन द्यायचं 1000 रुपयांचं. 22 पाटील यांच्याकडून जे पारितोषिक आले ते मी विनंती करतो सन्माननीय युट्यूब स्टार आमचे आदेशदादा पाटील यांच्या हस्ते हे पारितोषिक त्यांच्या हाताने द्यायचं. आपली स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी नेहमीच आम्हाला त्यांचे सहकार्य असतं. ते युट्यूब सेलिब्रिटी स्टार कल्याणचे भूमिपुत्र आदेशदादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपल्या सदस्य निखिल सावंत यांना 22 पाटील यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. लगातार 3 षटकांची हॅट्रिक. टाळ्यांचा कडकड झाला पाहिजे या फलंदाजीसाठी. वेल प्लेड निखिल. सुरेख फलंदाजी. धन्यवाद आदेशदादा पाटील. सुरेख फटकेबाजी. त्याला दोन्ही संघांना विनंती असेल वंशराज 11 खूप आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या. 80 धावांचं लक्ष असेल. 24 चेंडू 80 धावा. 80 धावा 24 चेंडू. कसा हा पुढचा खेळ चालणार आहे. कोण जिंकतंय. 80 धावा चेंज होत आहेत का रोखून देण्यात वंशराज संघ या ठिकाणी यशस्वी ठरतोय. पुढचं गोड गणित आपल्या पुढे मारतील ते आपल्या सगळ्यांचे लाडके क्रिकेट विश्वातील
या ठिकाणी रसिकांवर अधिराज्य गाजवणारे सन्मान्य विघ्नेश मोदी या ठिकाणी पुढे येतील. या ठिकाणी व्हॉइस चेंज आवाजामध्ये परिवर्तन होईल. या पुढचं समाधान करतील आपले सर्वांचे लाडके द वन अँड ओनली लेजेंडरी सँडी सर. सर प्लीज या. हॅलो हॅलो हॅलो. थोडं पण जास्त आहे. हॅलो. चला त्याच दरम्यान या स्पर्धेसाठी अंजय शेठ जे खास पारगाववरून उपस्थित आहेत आणि प्रेमनाथ वास्कर साहेब जे पेठगाववरून बिलॉंग करतात त्यांचं देखील सरचे स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. अंजय शेठ आणि प्रेमनाथ वास्कर साहेबांचं आगमन झालंय त्यांचं देखील सरचे स्वागत आहे. आज जर पाहिलं जोमा कोळी साहेब देखील उपस्थित आहेत त्यांचं देखील सरचे स्वागत आहे. या तळोली प्रीमियर लीग 2025 या भव्य दिव्य सोहळ्यासाठी आलेल्या प्रत्येक अतिथी मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. मी विनंती करतोय की सगळ्याच मान्यवरांना की आपण मंचावर स्थानपन्न व्हा. तर अंजय शेठ साहेबांचं आगमन झालंय. प्रेमनाथ वास्कर उपस्थित आहेत आणि जुमा कोळी साहेब उपस्थित आहेत. हे सगळेच मान्यवर उपस्थित आहेत. त्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत केलं जातोय. थँक्स लॉट बंटी. बेहतरीन हिंदी इंग्लिश मराठी अशा तिन्ही भाषांमध्ये ज्याने प्रभुत्व साधताना संवाद मात्र अफलातून आपल्यापर्यंत पोहोचवला. याच गावची तलोली गावची आवाज होती बंटी. अतिशय दर्जेदार मंत्रमुग्ध केलं. आणि थँक्स सो मच. विघ्नेश घेऊन जातो जिथे मॅच सेमीफायनल अर्थातच ओपन जो ओपन तलवली गट आहे त्याची ही सेमीफायनल क्रमांक पहिली. काल वंशराज आणि पहिला तर जय जतीन फायनलमध्ये अग्रिकोली या फॉर्मॅटमधून एक खेळाडूमधून गेलेली दोन टीमी फायनल त्यांची जी शिल्लक आहे ती आज आम्ही खेळणार आहोत. म्हणजे 2 सेमी आणि 2 फायनल. त्याच्यापैकी एक पहिली सेमीफायनल आपल्या भेटेल. स्मिथ 11 आणि वंशराज. काय धावा कुठली आहे. शेतकऱ्यांच्या अक्षरशः पाऊस पाडला. अतिशय बाजी. गुड्डू पाटील साठी अदिने मदन नाना प्रतिष्ठानचे सर्व भावेश पाटील यांच्याकडून दिली जातील प्रत्येक कॅचसाठी गुड्डूला 200 रुपये. थँक्स सो मच भावेश. चला 80 धावा खऱ्या अर्थे 82च होतं परंतु पेनिलाइज केलं गेलं पंचाच्या मार्फत. जी पहिली बॅटिंग केली अर्थातच वंशराज 11ने त्यांच्या विरोधात 2 धावा 2 मायनस केल्यानंतर 80 धावांचं टार्गेट आहे. प्रत्येक ओव्हर मागे 20 धावांची पर ओव्हर रन रेट रिक्वायर्ड टू विन दिस सेमीफायनल रीच टू द फायनल. काय विषय क्रिकेट आहे. हे पाहिले 434 धावा जिथे कमी पडल्या ते पूर्ण गेल्या जोहान्सबर्ग साऊथ आफ्रिकेने अगेन्स्ट अ व्हेरी मायटी टीम ऑस्ट्रेलियन. आणि तसं काहीतरी घडेल वाय नॉट. कारण योगेशची क्षमता आहे. त्याचबरोबर पाहिलं तर त्याच्या संमतीला आलेला आहे. प्रथम मागच्या मॅचमध्ये मॅच फिनिश केलं तर योगेशने अवघ्या 10 चेंडूमध्ये 38 धावा आणि त्याच्यापैकी सर्वच्या सर्व धावा पाहिल्या तर त्याच्याच खात्याला होत्या. 39 धावा 38 होतं पण षटकार मला 39 पोहोचला. नाबाद राहिला. मॅच फिनिश केली योगेशने. तो फलंदाज जर जोडला तर मॅच जोडेल. 4 ओव्हरची मॅच सेमीफायनल तब्बल 80 धावा प्रत्येक ओव्हर मागे 20 धावांची आवश्यकता. कठीण आहे अशक्य नाही. एव्हरीथिंग इज पॉसिबल क्रिकेटमध्ये म्हटलं जातं.
हातामध्ये माती मिट्टी चोळताना ग्रीप मिळेल. बरंच वेळ पाहिलं ॲडम गिलक्रिस्ट. चला सन्मानाकडे वळूया. आदरणीय पाहुण्यांचं स्वागत केलं जाते. पारगाववरून खास अंजय शेठ यांचं आगमन झालंय आणि त्यांचा सन्मान या मंचावर केला जातोय आज या स्पर्धेच्या निमित्तानं. हा सन्मान केला जातोय तळोली प्रीमियर लीगच्या वतीने हा सन्मान देखील केला जातोय. मी आदरणीय पारगाव गावाचे समाजसेवक उद्योजक अंजय शेठ यांचं स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने केलं जातोय. सुस्वागतम सुस्वागत. त्यांच्या समेत आपण जर पाहिलं तर प्रेमनाथ वासकर साहेब जे पेडगाववरून बिलॉंग करतात त्यांचं देखील सरसे स्वागत आहे. प्रेमनाथ वासकर साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. त्यांचाही सन्मान या मंचावर केला जातोय. आदरणीय प्रेमनाथजी वासकर साहेब जे पेडगाववरून खास या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत त्यांचाही सन्मान या मंचावर केला जातो. जोमा कोळी साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. आदरणीय जोमा कोळी साहेब उपस्थित आहेत त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत सुस्वागतम. बघा षटकाराच्या हॅट्रिकसाठी 1000 आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर विकेट हॅट्रिकसाठी 1000चं कॅश प्राईज दिलं जाईल अंजय शेठ यांच्या माध्यमातून. बघा पारगाव हे गाव जर पाहिलं तर आकाश तारेकर यांचं गाव आहे आणि सातत्याने या पारगावचं क्रिकेट एक स्थानाचं क्रिकेट मानलं जातं. आणखी रायगड परिसरातील एक मातब्बर संघ मानला जातोय पारगाव आणि तिकडून बिलॉंग करणारे अंजय शेठ हे दानशूर व्यक्तिमत्व म्हणून रायगड परिसरामध्ये मानले जातात. अनेक स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती आणि अनेक पारितोषिक त्यांच्या माध्यमातून लावण्यात आलेत. म्हणूनच अशा दिलदार व्यक्तिमत्वाची खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये गरज असते आणि आज त्यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकारांसाठी व 3 विकेटसाठी येथे 1000चा कॅश प्राईज अंजय शेठ यांच्या माध्यमातून आलाय. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा ऐकूया O2 कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद सो मच विघ्नेश. 3 चेंडूचा खेळ आणि पहा एकच स्टार्ट मध्ये थोडीशी सावकाश होते. हॅलो हॅलो खामोश. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो चेक चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो. चला प्रेक्षकांना देखील सुवर्ण संधी असेल. तुमच्यापर्यंत लकी ड्रॉ येईल. चिठ्ठ्या येतील. त्या चिठ्ठ्या बघा त्या चिठ्ठ्या आहेत त्याच्यावर नंबर आहेत. तो लकी नंबर आपण फायनलचा प्राइज डिस्ट्रीब्युशन या वेळेस बक्षीस समारंभाच्या वेळेस 2 कूलर आणि 1 सोन्याची अंगठी तुम्हाला प्रेक्षकांसाठी असेल. खेळाडूंसाठी देखील ते लकी ड्रॉ असेल. त्यासाठी ही चिठ्ठी सांभाळून ठेवा आणि बक्षीस वितरण सोहळ्या दरम्यान आपण लकी ड्रॉ करणार आहोत त्याची नोंद घ्या प्लीज. लवकरच तुमच्यापर्यंत चिठ्ठ्या येतील त्या सांभाळून ठेवा. धन्यवाद. अतिशय कामोस ठेवलेलं आहे. ही खासियत आहे विकी बनसोडे. वॉट अ कडक ऑलराऊंडर. पहिले मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच. पहा 4 चेंडू टाकले. 4 चेंडूमध्ये अवघी 5 चेंडू टाकले. अवघी फक्त सिंगल. शांत ठेवलं योगेश क्रेग मॅक्टरमड. गुड्डू पाटीलने जर जेल घेतला तर भावेश पाटील यांच्याकडून रोख रुपये कॅश 200 रुपये देण्यात येईल. काय गोलंदाजी यार. वॉट अ सट्टिक अँड लाईन अँड लेंथ. चांगलं वक्तव्य केलं आकाश तारेकर. द बेस्ट क्वालिटी टेनिस क्रिकेट. 3 षटकारासाठी 1000 रुपये दिले. आदरणीय आमचे बंडूजी केणी राधाकृष्ण डेव्हलपरचे सर्वा बंडूजी केणी यांच्याकडून देण्यात येतील योगेशसाठी 3 षटकार खेचण्यासाठी. मिस्टायमिंग स्ट्रोक एलिमिनेशनची कमतरता 38च्या बार 2 क्षेत्ररक्षण जोडले. नतीजा ड्रॉप द कॅच. जेल सुटलाय. काय कंजूसी गोलंदाजी केली. जिथे 80 धावांचं लक्ष आहे त्याच मध्ये पहिल्या आयकॉन कॅप्टन टीम विकी बनसोडे फक्त 2 धावा. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट. ठीक. त्याच दरम्यान आपण मुख्य व्यासपीठावर पाहू शकाल आदेश पाटील जे ब्लॉगर आहेत अडवली गावातून ते बिलॉंग करतात आणि सातत्याने आगरी कोळीच्या अनेक इव्हेंट्स असतील त्यांच्या माध्यमातून कव्हर करण्यात आल्यात. यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या समाजाच्या अनेक पारंपरिक गोष्टी सण असतील किंवा अनेक विधी असतील या पोचवण्याचं काम आदेश पाटील यांच्या माध्यमातून सातत्याने केलं जातं आणि खऱ्या अर्थानं अशा आगरी कोळी ब्लॉगर्सला भरघोस प्रतिसाद देणं गरजेचं आहे.
त्यामुळेच आदेश पाटील यांच्या चॅनलला नक्कीच तुम्ही भेट द्या आणि यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या आगरी कोळी समाजाचं नेतृत्व करणार आहे असं एक आज मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत या सगळ्याच आदरणीय व्यक्तींचं तळोली प्रीमियर लीग मध्ये हार्दिक स्वागत केलं जात आहे. फक्त 2 धावा 25 व्हेरी इकॉनॉमिक रेट लवली स्टार्ट गिवन विकी बनसोडे. प्रेमनाथ दादा वास्कर उपस्थित आहेत त्यांच्या वतीने योगेशच्या प्रत्येक षटकारासाठी आणि प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल लक्षात घ्या. प्रेमनाथ जे वास्कर साहेब जे पेठगाव करून बिलॉंग करतात. मला पेठगावचा विचार केला तर RCC पेठ हे देखील तितकंच मातबर संघ आहे. रातो के कातल या संघाला म्हणलं जातं. आमचे संदीप दादा वास्कर हे आमचे देखील परममित्र आहेत. आज प्रेमनाथ दादा वास्कर उपस्थित आहेत त्यांचं देखील सरसे स्वागत आहे आणि त्यांच्या माध्यमातून योगेश पाटीलसाठी प्रत्येक षटकारासाठी आणि प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. ओव्हर टू कॉमेंटरी बॉक्स. धन्यवाद. येस थँक्यू सो मच. खूप सन्मान्य मान्यवर व्यक्ती आणि चांगला गौरव केला विघ्नेशने. नक्कीच रात्रोके कातील आपण पाहिलं नातेचा खेळ जबरदस्त. सँडी सर जे समालोचकांसाठी हजाराचं कॅश प्राइज दिलं होतं विकी पिंपरे त्यांच्या माध्यमातून देखील प्रत्येक षटकारासाठी आणि चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू विकी पिंपरे कारण की तुमच्यासारख्या व्यक्तींच्या माध्यमातून समालोचकांसाठी पारितोषिक आलंय त्याबद्दल तुमचं देखील आभार मानतोय. थँक्यू व्हेरी मच. येस ओ डाऊन द बॉल वाटोडा ही ताकद आहे. क्रॅक मॅककेमॉड नावाने ओळखणारा योगेशी जबरदस्त स्ट्रोक सर्वात सेफ सुरक्षित फटका ऑन द अपिस स्ट्रोक बिटवीन लॉंग ऑन लॉंग ऑफ आला षटकार. एक तर आला परंतु षटकारांची अतिशबाजी करणे लक्ष खूप कठीण आहे लांब आहे अशक्य नाहीये करण्याची क्षमता आहे त्याचे खांदे मात्र. येस नेक्स्ट मॅचचा टॉस अजून बाकी सेकंड सेमीफायनल SM बालाजी वरिस आणि त्यांच्या विरोधात वेद ही टॉस सेमी फायनल सेकंड एक तर आलाय बॉलिंग मार्कवर सुपर बॉल यार काय वळवलं यार फिंगर्स रोल केले गुटले टप्पाल चेंडूने घेतलेले बॉलन लाईन मिस. सुपर बॉलिंग आहे 4 ओव्हरची मॅच 80 धावांचं तब्बल टार्गेट सेट केले. अर्थातच स्मिथ 11 समोर वंशराज 11 सेमीफायनल ओपनची पहिली. आता मात्र जो आले काय ग्राफ आहे आस्किंग रन रेट तो वाढला. पॉइंट आहे पॉइंट कप शॉट एक्स्ट्रा कबल लॉंग ऑन लॉंग ऑफ शॉट मिड विकेट डीप फाइन स्क्वेअर लेग राईट आर्म ओव्हर द विकेट. सुपर लेग ब्रेक यार कमालीची गोलंदाजी. व्हॉट अ टर्निंग सुपर बॉल. अक्षरशः अजूनही जसं डॉट जातील तसं मात्र प्रेशर वाढेल. जागच्या जागीच मागच्या मॅच मध्ये योगेशने अवघ्या 8-10 चेंडूमध्ये मॅच फिनिश केली. 38 धावांचं लक्ष पण ते यायला पहा वेगळे गोलंदाज वेगळी मॅच वेगळा टायमिंग वेगळा आहे. बॅकफुट वरदाना सटीक यार कमाल करतोय गोलंदाजी. काय गोलंदाजी टाकले विनायक काय निखिल तारीफ करतो आम्ही निखिल बरोबर ओळखले हिट केले बॅट्समॅन योगेशला हालचाली पाहिल्या त्याच्यानंतर डिलिव्हर करतो रिलीज. सन्मान्य व्यक्ती मान्यवर आहे आणि चांगला उल्लेख केला आमच्या विघ्नेशने. OPD उलवी दापोली कडक स्ट्रोक व्हॉट अ शॉट ऑफ जंग ओव्हर द काउ कॉर्नर इज आउट ऑफ द 5 रन. काय टायमिंग आहे एक फटक्यांची नितांत आवश्यक. दुसरे प्रगतीपथावर धावसंख्या लागली धाव फकर 15 80चं लक्ष. एस विघ्नेश जसा षटकार आला तसं प्रेमनाथ वास्कर साहेबांच्या माध्यमातून थंब करण्यात आलं की एस खूप चांगला स्ट्रोक. थँक्यू व्हेरी मच. सगळ्याच मान्यवरांचे मनपूर्वक आभार आहे. या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेल्या सगळेच मान्यवर आपलं मनपूर्वक आभार आहे. धन्यवाद. येस 3 षटकारासाठी आदरणीय बंडूचे केणे यांच्याकडून देण्यात येतील रोख रुपये कॅश 1000. 3 षटकार दुसरा ओव्हरचा खेळ इथे संपलाय. अडचणीत आहे मी म्हणेन निश्चित स्मिथ 11 कारण अवघ्या 80 धावांचं आपण अवघ्या फक्त 15 धावा लागल्या 7.5 धावांच्या सरीचे. आता 12 चेंडूचा खेळ बाकी आणि 12 चेंडू तब्बल 65 धावा. लक्ष कठीण आहे 32.5 धावांच्या सरासरी 65 12 चेंडू काही होऊ शकतं. क्रिकेट आहे इट्स गेम ऑफ चान्स. मान्यवरांच्या संपूर्ण मान्यवरचा आम्ही TPL तळोली प्रीमियर लीग पर्व 16 मध्ये आभार व्यक्त करतो. धावती भेट दिली आमच्यावर जे प्रेम व्यक्तित केलं व्यासपीठ अक्षरशः त्याने सन्मानित केलं. OPD ही स्ट्रॉंग टीम त्या विभागातील आकाश तारेकाचं नाव छान घेतलं विघ्नेश त्याबाद शंकर गोन्सोली 11 गोन्सोली या शंकरनं मात्र खूप डावखऱ्या हाताने गोलंदाज टाकताना इम्प्रेस केलं होतं. त्याच विभागातील शंकर हे नाव यॉर्कर किंग. चला 12 चेंडूचा खेळ बॅक टू द क्रिकेट. 12 मध्ये आता 65 धावांची आवश्यकता आणि गोलंदाजी मार्क करत आहे. बॉलिंग टाकण्यासाठी आकाश बनसोडे
Slightly full toss. Sornana Dasman, GC full toss over the mid wicket. Hits out of the bar. Faxi Manchoran. Yes, DJ, please. जबरदस्त 10 षटकार आणि 1 चौकार जर मारला तर मॅच मध्ये 12 पैकी 10 षटकार कठीण आहे, परंतु काय होऊ शकतं मित्रांनो. क्रिकेट आहे, इज अ व्हेरी फनी गेम, इज गेम ऑफ चान्स. एक तर आलाय, आता राहतील उर्वरित 11 चेंडू मध्ये 59 लक्ष कटी पण षटकार आले. अजून जिद्द हरली नाही, अजून तो संघर्ष जारी आहे, कारण एक चेंडू जर खाली केला तर मात्र कठीण होईल स्मिथ 11 साठी हा सेमी फायनल. फर्स्ट बॉलिंग मार्कर आकाश बनसोडे समोर खेळण्यासाठी ज्याच्या षटकार आला बॅटमधून प्रथम पाटील set on the path. GC filled out perfectly taken up the band on gloriously pick on the over the cow corner. It's out of the park. Magnificent excellent stroke. पांगवलं जातं शतरक्षण विकेटच्या पार्टीमध्ये आपण पाहू शकता. सर्व मंचराजे मुकेश विकेट कीपर ॲज ओनर ऑफ द टीम. मुकेश आकाश निघालाय. फुल टॉस टायमिंग चुकलंय. एलिमिनेशनची कंतर लांबी कमी, उंची जास्त. टर्न झालाय. गोशांकी क्षेत्र सिंगल. अगदी या जर षटकार आला असता ना तर धाबे दणाणले असते. फिल्डिंग करणाऱ्या क्षेत्रक्षामध्ये थोडासा अस्वस्थ झाला असता, पण संधीचे सोनं करता आलं नाही. लवकर पिक केलं. बॅटचा फेस स्वतः लवकर ओपन केला. चेंडू त्याच्यानंतर स्वतः नाराज. आता मात्र मुश्किल आहे. आता चेंडू हात शिल्लक 10 आणि 10 मध्ये तब्बल 58. आता प्रत्येक बॉल मागे षटकार. 10च्या 10 चेंडू मध्ये षटकार गणा, कारण 58 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक 10. आकाशने ओ माय गॉड कमाल झाली असती. दुसरा चेंडू. नो बॉल. संधी आहे. मॅच ऑन. नो बॉल षटकार 7. ओ माय गॉड आकाश जे कमावलंय विकीने, जे कमावलं निखरलं निखिलने ते गमावण्याच्या स्थितीमध्ये. आता 2 चेंडू मध्ये तब्बल 13 धाबा दिले 14. आता 10 चेंडूचा खेळ बाकी आणि 10 मध्ये गोपीनाथ पाटील आम्हाला सांगतील. हर्ष हे 2 स्कोरर 29 बनल्यात. तब्बल 80 धावांचा व 10 चेंडूचा खेळ. आता मात्र शिल्लक आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न. थँक्यू सो मच. एक कुपन आमच्यापर्यंत पोहोचलेत. प्रत्येकाला एक कुपन, 2 कूलर, 1 अंगठी. सोन्याचा भाव 90च्या वर प्रति तोळा. 10 ग्रॅम 1 तोळ्यासाठी तब्बल 91 वजन अंगठी. खूप महत्त्वाचं मित्रांनो. जास्तीत जास्त संख्येने ते जमावट टिपीचा आनंद लुटा. आणि 3 जे आपले प्राइस आहेत आपल्यासाठी 2 कूलर आणि अंगठी, त्याच्याबरोबर 1 तरी घेऊन जा घरी. आणि 16 पर्व कसं मात्र धूम धडाका ठेवलं त्याची आठवण आपल्या घरमध्ये पोहोचवा. हे कश्मकश TPL पर्व 16 षटकार आलाय. नो बॉल नो फ्री हिट. चान्स टू द प्रथम आकाश. ओ माय गॉड विशेष मात्र लाभ घेऊ शकला नाही, फायदा उठू शकला नाही. सबमन डिलिव्हरी आत्ता कठीण आहे. आता 9 चेंडूचा खेळ बाकी आणि गोपीनाथ सांगतील का धावा किती आहेत या 9 चेंडू मध्ये. 51 अजून आहे. मॅच आहे पण प्रत्येक बॉल मागे षटकार. 9 54 पण 51. प्रत्येक चेंडू मागे किंवा 8 मारले 1 चौकाराला तरी मॅच बनेल. 8 प्लस 4 52. 8 षटकार 1 चौकार. आकाश आला फटका आला. डाऊन द बॉल खूप परत जाईल. ये सिटीचं बाउंड्री आहे का? ये सिटी 4 रन. मॅच ऑन. काय कधी मोमेंटम स्लिप होते फिल्डिंग करत टीमकडे, कधी मोमेंटम स्लिप होते बॅटिंग करत प्रथम आपल्याकडे. वाट कश्मकश वंशराज 11 बनाम स्मिथ. चौकार आलाय. मॅच बनली. आता 8 चेंडूचा खेळ बाकी आणि 8 मध्ये जिंकण्यासाठी 47. 8 चेंडू 47 पॉईंट खडे केले. पॉईंटच्या बाजूला कव्हर पॉईंट नाही. शॉट एक्स्ट्रा कव्हर. विक्की अक्षरशः ताळमेळ पहा त्याचा कसा अस्वस्थपणा. या फ्लिक ऑफ द रिस्ट चान्स फॉर द कॅचेस विन द मॅच. व्हाट कॅच रनिंग कॅच टेकन एंड एंड ऑफ द प्रथम इनिंगचा खेळ इथे समाप्त. चांगला संघर्ष केला परंतु हा मोस्ट इम्पॉर्टंट पर्यंत चेंडू आणि त्याला फ्लिक केलं तर कलाच्या सायने. पण तिथे का छान झेल टिपला. पकडो क्या जितू मॅच. इनिंगचा झाला खेळ इथे समाप्त. प्रथम परातला इज बॅक इन टू द पवेलियन. हद्रा बसला स्मिथ. दाट पराभवाच्या छायेमध्ये सेमीफायनल पहिली ओपन गट
काल अग्रिकोली गट मध्ये वंशराज 11 जे जतीन फायनल मध्ये पोहोचलेली टीम आहे. काल अर्धशतक पाहिलं पण हर्षल मडबी 64 धाबात चुकल्या. हर्षलने टीम कॅप्टन आहे 51. येणार चेंडू तर मी विनंती करतो SM बालाजी वॉरियर्स बालाजी कांबळे त्यांच्या विरोधात वेद 11 टीम कॅप्टन फॉर टॉस सेकंड सेमीफायनल टू कोपन गट. आता चेंडू राहिले 7 मध्ये जिंकण्यासाठी 47. आता मात्र खरं नाही. आता 6च्या 7 मारले तरी किती नाही. ओ माय गॉड फुल टॉस विशेष फायदा उठूच्या कमरेच्या खाली लाभला. ऑप्शन ओव्हर द क्रमांक 3 ची ओव्हर संपली. 3 ओव्हरचा खेळ संपला. 33 वर एक गडी बाद असे सद्यस्थिती वी नाजूक आहे. यानं 6 चेंडूचा खेळ बाकी आणि 6 मध्ये तब्बल 47 धावांची आवश्यकता. 6 गेंदे 47 रन 6 बॉल 47 रन किती नाही इथून. पण क्रिकेटचा शेवटचा चेंडू जोपर्यंत खेळपट्टी टाकला जात नाही पहिली शेवटची रन काढली जात नाहीये जिंकण्यासाठी तोपर्यंत पर्याय मात्र उपलब्ध आहेत. कोणाला सांगू 3 नो बॉल आले तर मॅच बनेल पण तेवढी चुकी करेल असं मात्र वाटत नाही. प्रत्येक गावाची प्रत्येक परंपरा वाढवणार प्रतिष्ठा वाढवणारी तलवली प्रीमियर लीग आपल्या भेटीला येते पर्व 16 घेऊन 2025 चा कश्मकश आणि तिथे मॅच लागले सेमीफायनल स्मिथ 11 आणि वंशराज 11 ज्याने प्रथम खेळताना 80 धावांचं टार्गेट सेट केलं. त्याला उत्तर देताना एकदम खराब परिस्थितीमध्ये लोटला गेले. फक्त 33 बनल्यात. 3 ओव्हरची मध्ये 11 धावांच्या सर 20 धावांची आवश्यकता होती पण 33 बनल्यात. आता 6 चेंडूचा खेळ बाकी 6 मध्ये जिंकण्यासाठी तब्बल 47 बॉलिंग मार्कर वय वर्ष 54-55 पासे आलेला आमचा अभिमन्यू अभि पाटील. लेग ब्रेक ऑफ ब्रेकचा वेल कॉम्बिनेशन मिलाप चांगला आहे. कधी दुसराही सोडतो कधी गुगली टाकतो असे 4 पर्याय उपलब्ध आहे. कधी चकित करणार टॉप स्पिन. किती मिश्रित गोलंदाजी आहे. प्रदीर्घ अनुभव दांडगा अनुभव आणि त्याचे स्वप्न भविष्य. यावेळी टीम वंशराजने अभिमन्यू पहिला चेंडू 6 चेंडू 47 पहिला चेंडू ते सरार पाठवलं सर कौकोनाच्या वर आला षटकार. चरण योगेश क्रेक मॅक्टरमॉड परंतु थोडीशी दूरी जायले एक हलकीची चुकी करेल का तसं दिसत नाही कारण दांडगा प्रदीर्घ अनुभव आहे गोलंदाज अभिमन्यूकडे. मॅचच्या टॉस साठी मी शेवटचा कॉल असेल SM बालाजी वॉरियर्स टीम कॅप्टन आणि त्यांच्या विरोधामध्ये वेद 11 शेवटचा कॉल आहे लक्षात घ्या कॅप्टन अन्यथा ओव्हर कमी करण्यात येतील याची नोंद घ्या. 5 चेंडू आता 41 एक 5 स्लिप पाहू शकतो विकी बनसोडे. ग्रेट बॉलिंग आहे बुंद्यात खुल्लात टाकलं ही जादू आहे. नो लेग ब्रेक नो ब्रेक इज अ परफेक्टली फ्लिपा इनटू द बॉडी. सिंगल भक्त घेण्यासाठी नकार दिला. आता फक्त एंटरटेन राहील का कारण 4 चेंडू आणि 41 योगेश समोर तेवढ्या ताकदीचा फिरकीचा जादूगार वळवण्याच्या बॅकफुट बघा थ्रू द कव्हर पॉइंट लवली शॉट. बंदुकीतून जशी गोळी सुटते ना त्या बंदुकीच्या वेगाने चेंडूला मात्र सरळ फरार केला पॉइंट आणि कव्हर मधून. हा लाजबाब कव्हर ड्राय बाय योगेश पाटील. ग्रेग मॅक्टरमॉड 4 आला. आता जिंकण्यासाठी 43 3 चेंडूचा खेळ आता बाकी 3 मध्ये 43. SM बालाजी टीमचा कॅप्टन आमच्या सोबत जॉईन झालेत. वेद 11 टीम कॅप्टन प्लीज या टॉस साठी. वेद 11 टीम शेवटचा कॉल असेल की टॉस साठी लगेचच या. तन्मय या मंचावरच टॉस केलं जाईल मी विनंती करतोय. आता 2 चेंडू आणि 43 मॅच एकतर्फी चाललेला सेमी बॅकफुट वर कडक स्ट्रोक चाबूक स्ट्रोक थ्रू द कव्हर एक्स्ट्रा कव्हर. चरण फक्त अंतर कापलं जाईल का पाटील साहेब यांचे शुभस्य केलं जाईल. टॉस सिटकर आला. आता 36 धावांची आवश्यकता 43 व त्याच 37 धावांची आणखीन आवश्यकता. चेंडू फक्त शिल्लक 31 31 2 चेंडू 31 धावा. अभिमन्यू मिस्टर मिक्स्टोक अलाउन द कार्पेट रेंगलत चालला चेंडू सिंगल घेतली नाही. यस ओव्हरची झाली कारण यस मगाशी 1 चेंडू झालेला होता. यस बऱ्याच अंतराने तब्बल 30 धावाने पहिली सेमीफायनल आपल्या ताटामाटामध्ये एकदम आरामात जिंकली वंशराजीने. वेल डन वंशराज रिच टू द फायनल अँड माईक मात्र जाईल आमच्या विघ्नेशकडे. चला मान्यवरांचे शुभस्य टॉस केला जातोय. वेद 11 वर्सेस SM बालाजी वॉरियर्स. तन्मय पाटील वर्सेस मनोज दळवी. इज कॉल अँड कॉल इज हेड. वेद 11 टीम तन्मय लगेचच फिल्डिंग करण्याचा निर्णय. 4 ओव्हरची मॅच असेल हे लवकरच आपण मैदानाचा ताबा घ्या.
येस प्लेअर ऑफ द मॅच ज्याने बॅटिंग करताना 44 धावा चुकली आणि पहिलं ओव्हर पॉवर प्ले काय हाताळलंय कंजूशी त्याने फक्त 2 तोच ठेवतोय टीम आयकॉन आणि कॅप्टन विकी बनसोडे. चला विकी बनसोडे आपल्या सन्मानित करणे सेमी